आमच्या घरचा सर्वांचा लाडका आणि आईच्या सर्वात जास्त शिव्या खाणारा ते म्हणजे सर्वात लहाना भाऊ माझा। तर मी आणि बाबा आलो चिंतामणी ऑफिस मध्ये तिकीट काढायला। पुण्याची तिकीट विचारली किती प्राइस आहे म्हणून, दादा म्हणे 1250, ते पण एसी मध्ये। तेवढ्यात आपले गावातले पोट्टे भेटले, हे पण चालले होते पुण्याला। आता काही 1 वर्ष येत नाही भाऊ यांनी। तिकीट 1250 म्हणली। पहिले माझं डोकं खराब झालं, म्हणलं एवढं पैसे असते का पुण्याला झालं, जाऊ दे म्हटलं भाऊ, पहिल्यांदा चला ना ते एसी मध्ये जाऊ द्या म्हटलं। त्याला तिकीट बुक केली, दादाला पैसा देऊन दिला, बाबाला घेतलं, सरळ आलो ममता किराणा दुकानामध्ये। थोडं किराणा सामान घेतलं आणि मी बाबा आलो मग घरी आलो, हातपाय वगैरे धुतले आणि चहा मांडला होता। मग सर्वांनी चहा पिऊन घेतला आम्ही। माझ्या भावानं तर बॅग भरून बिठवली, पहिल्यांदाच चालला आपण घाईले भाऊले। तर आता लास्ट वेळेस आई त्याचा लाड करून घेते, लाड बस झाला म्हणलं आई त्याची पूजा करून घे, पहिल्यांदाच चालला बाहेर तो। मग आईनं त्याला टिक्का वगैरे लावून दिला, त्याची पूजा केली। आता माय नशीब बेले खरा, मला तर झाला होतं कामावर, माझी गाडी त्यांनी मैया आणते, म्हणलं शुभम तुझी गाडी दे। मग शुभम सोबत गेलो, त्याची गाडी घेऊन सरळ गेलो डिग्रसला। तसा हा ब्लॉग 29 तारखेचा आहे बरं का। तशी मैयाची गाडी 9:30 वाजता, इथून म्हटलं चाललं जाऊ बातच वाटी लावायला त्याला। मग मी लागलो आपल्या ड्युटीवर, 9:30 वाजता बरोबर पाणी आलं, तरी पण मी गेलो वाटी लावायला। सरळ गेलो चिंतामणी ऑफिस जवळ, तिथं पाहिलं गाडी गेली यार निघून, मी थोडा लेट झालो होतो। तसा नाराज होऊन सरळ हॉटेलवर गेलो, एवढा राग आलता ना पाण्यावर। त्यानंतर हॉटेलवर आलो, आपली राहिली सुली ड्युटी करून घेतली। मग 11 वाजता हॉटेल बंद झालं, आजीला घेतलं, आजीच्या घरी सोडून आलो, आजीला सोडून सरळ बायपासवर गेलो, आपल्या गँगला घेतलं आणि सरळ निघालो मग घराकडे। आणि भावांनो ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा। चला मग भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, टाटा भावांनो।